हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका दिवसेंदिवस खूपच इंटरेस्टिंग होत चालली आहे. आज रविवार 21 डिसेंबर. या मालिकेमध्ये पुढे काय घडणार आहे आणि काय मोठे मोठे ट्विस्ट येणार आहे आपण तेच जाणून घेऊया. तर मैत्रिणींनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आता प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते. कारण आपल्या सर्वांची आवडती जोडी दुष्यंत आणि कृष्णा एकमेकांच्या खूप जवळ येत आहे. मागील आठवड्यामध्ये कृष्ण आणि दुष्यंत या दोघांच्या नात्यावर एक मोठं संकट आलं होतं आणि त्या संकटाचं नाव होतं पूजा. पूजाने आपली स्मरणशक्ती गेल्याचं नाटक केलंय आणि ती दुष्यंतच्याच घरात येऊन राहिली आहे. दुष्यंतशी लगट करण्याचा प्रयत्न करते, त्याला पुन्हा एकदा आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करते. पण तिला हे माहिती नाहीये की दुष्यंत आता कृष्णाच्या प्रेमात पडलाय. त्यामुळेच दुष्यंतने पूजाची काळजी तर घेतली, परंतु कृष्णाला कोणतंच अंतर दिलं नाही आणि त्यातच कृष्ण आणि दुष्यंतच्या आयुष्यात एक मोठं वादळ आलंय. कृष्णा आणि दुष्यंत हे आता खूप दिवसांसाठी वेगळे होणार आहे, त्यांच्यामध्ये दुरावा येणार आहे आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे दुष्यंतला त्याचं ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी अमेरिकेला जावं लागणार आहे. कृष्णा यासाठी तयार झाली कारण दुष्यंतची प्रगती व्हावी अशी कृष्णाची इच्छा आहे, परंतु दुष्यंत यासाठी तयार नव्हता. मी लग्नाच्या वेळेस कृष्णाला वचन दिलंय, मी तुला कधीही माझ्यापासून दूर करणार नाही, नेहमी तुझी साथ देईल आणि आता मी स्वतःच्या स्वप्नासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी हे वचन नाही मोडू शकत. असा विचार करून दुष्यंतने अमेरिकेला जाणं कॅन्सल केलं. म्हणजे दुष्यंतने स्वतःच्या स्वप्नांचा त्याग केला. पण त्याच वेळेस कृष्णाने मात्र आपलं पत्नी होण्याचं कर्तव्य पूर्ण केलंय. प्रत्येक पत्नीचं हेच कर्तव्य असतं की जर आपला पती प्रगती करत असेल, त्याचं एखादं स्वप्न पूर्ण होत असेल, तर त्यासाठी त्याला सपोर्ट करायचा, त्याची साथ द्यायची. आणि मग कृष्णाने स्वतः दुष्यंतला या लग्नाच्या वेळेस दिलेल्या वचनातून मुक्त केलं. ती दुष्यंतला म्हणाली, ज्या वचनामुळे तुमच्या डोळ्यात पाणी येतंय त्या वचनातून मी तुम्हाला मुक्त करते, तुम्ही अमेरिकेला जा, तुमचं स्वप्न पूर्ण करा. आणि दुष्यंत यासाठी तयार झाला. म्हणजे कृष्णाने दुष्यंतबरोबरची आपली जी साथ आहे, दुष्यंतचा जो सहवास आहे, त्याचा त्याग केला. आणि नवरा बायकोचं नातं असंच असतं, नवरा बायकोने एकमेकांसाठी त्याग करायचा असतो. दुष्यंतने कृष्णासाठी त्याग करायचं ठरवलं होतं आणि कृष्णाने दुष्यंतसाठी त्याग केला आणि यातूनच या दोघांचं नातं, नवरा बायकोचं नातं एका वेगळ्या उंचीवर गेलंय. आणि लग्नानंतर पहिल्यांदाच दुष्यंतने स्वतःहून कृष्णाला घट्ट मिठी मारली आहे, तिला जवळ घेतलंय. पण दुष्यंतला अजून अमेरिकेला जायला वेळ आहे. तसं खरं सांगायला गेलं तर ही एक मालिका आहे. या मालिकेमध्ये दुष्यंत हा काही खरोखर अमेरिकेला जाणार नाहीये. पण जर असं खरंच झालं की दुष्यंत हा अमेरिकेला जातोय असं दाखवलं गेलं, तर तो का जास्त वेळ नसेल. म्हणजे मालिकेत जरी तो 6 महिने किंवा वर्षभर अमेरिकेत गेला असेल, तरी मालिकेमध्ये आपल्याला 5 किंवा 10 एपिसोडच दुष्यंत दिसणार नाही आणि त्यानंतर 1 वर्षांचा गॅप दिसेल, लीप दिसेल आणि दुष्यंत हा परत येईल. परंतु दुष्यंत हा अमेरिकेला जाण्याआधी एक खूप मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. जसं आपण मागील एपिसोडमध्ये पाहिलं, शनिवारच्या एपिसोडमध्ये पाहिलं की दुष्यंतने चक्क कृष्णाला मिठी मारली, तिला जवळ घेतलं आणि आता कृष्ण आणि दुष्यंतचं नातं हे आणखीन पुढं जाणार आहे. कारण दुष्यंत कृष्णाला म्हणालाय, कृष्णा, जोपर्यंत मी भारतात आहे, अमेरिकेला जाण्याआधी मी नवरा म्हणून माझी सगळी कर्तव्य पूर्ण करणार आहे. याचा अर्थ दुष्यंत आणि कृष्णा या दोघांमध्ये दुष्यंत अमेरिकेला जाण्याआधी नवरा बायकोचं नातं तयार होणार आहे आणि कृष्णा ही प्रेग्नेंट असेल, ती दुष्यंतच्या होणाऱ्या बाळाची आई बनणार आहे. आणि लवकरच आपल्याला छोटासा दुष्यंत कृष्णाच्या कुशीत पाहायला मिळेल. संपूर्ण रांगणे पाटलांच्या बंगल्यात त्याची छोटीशी पावलं धावताना पळताना आपल्याला दिसणार आहे. आणि हाच हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा सगळ्यात भारी, सगळ्यात मोठा ट्विस्ट असणार आहे. म्हणजे पुढील काही एपिसोडमध्ये आपण पाहू की दुष्यंत आणि कृष्णा या दोघांचं प्रेम ओसंडून वाहील, कारण लवकरच ते एकमेकांपासून वेगळे होणार आहे. त्यामुळे दुष्यंत हा कृष्णाला काही स्वतःपासून वेगळंच करणार नाही. बाळजाबाई आणि पूजा यांनी कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा
कृष्ण आणि दुष्यंतची प्रायव्हसी आहे ती त्यांना नक्कीच मिळणार आणि यातूनच कृष्ण आणि दुष्यंतमधील सगळं अंतर संपेल आणि कृष्णा ही दुष्यंतच्या होणाऱ्या बाळाची आई बनणार. कृष्णा प्रेग्नेंट होणार आणि ज्या दिवशी हा ट्विस्ट घडेल, ज्या दिवशी बाळजाबाईला हे समजेल, तेव्हा बाळजाबाईच्या हातातून सगळं संपलेलं असेल. परंतु बाळजाबाई ही किती निर्लज्ज आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. दुष्यंत हा अमेरिकेला निघून जाईल. कृष्णा ही एकटीच रांगणे पाटलांच्या वाड्यात राहणार. तेव्हा बाळजाबाई फक्त कृष्णाच नाही तर कृष्णाच्या पोटात जे दुष्यंतचं बाळ आहे त्याचा सुद्धा जीव घेण्याचा प्रयत्न करेल. परंतु आढळराव आणि कृष्णा बाळजाबाईचे सगळे प्लॅन हाणून पाडतील आणि पाहता पाहता 9 महिने दुष्यंत हा अमेरिकेलाच राहणार आहे आणि कृष्णाची डिलिव्हरी होण्याच्या काही तासाआधीच तो भारतात परत येईल आणि कृष्णा ही छोट्याशा दुष्यंतला जन्म देईल, आपल्या बाळाला जन्म देईल. म्हणजे एकूणच हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेत आता कृष्णा आणि दुष्यंतचं बाळ येणारे एका नवीन पात्राची एंट्री होणार आहे आणि ते पात्र खूपच क्यूट असेल, खूप भारी असेल एवढं मात्र नक्की. पण कृष्ण आणि दुष्यंतचं बाळ झाल्यानंतर या मालिकेत काय ट्विस्ट येईल तसं सांगायला गेलं तर फक्त कृष्ण आणि दुष्यंतचं नातं हे वेगळ्या उंचीवर जाणार आहे. दोघे एकमेकांना साथ देतील, एकमेकाच्या प्रेमात वेडे होतील. पण बाळजाबाईचं कॅरेक्टर काही बदलणार नाहीये. बाळजाबाईला कधीच अक्कल येणार नाही. कृष्णा ही उकिरड्यावरची आहे, ती माझी सून बनण्याच्या लायक नाहीये, ती दुष्यंतच्या लायकीची नाहीये, ती मला नडते, मी तिला घरात राहू देणार नाही, हे तिचे विचार कधीच बदलणार नाही आणि ती कृष्णाला त्रास देणं सुरूच ठेवणार आहे. ती दुष्यंत आणि कृष्णाच्या आयुष्यात त्यांच्या संसारात विष घालवण्याचा प्रयत्न नेहमी करत राहील एवढं मात्र नक्की. पण जेव्हा दुष्यंत आणि कृष्णा हे आता एकरूप झाले आहेत, आत्तापर्यंत हे दोघे फक्त जगाला दाखवण्यासाठी नवरा बायको म्हणून राहत होते, तरीसुद्धा त्यांनी बाळजाबाईने केलेलं प्रत्येक कट कारस्थान हाणून पाडलंय. बाळजाबाईचा कोणताच प्लॅन कृष्णा आणि दुष्यंतने कधीच यशस्वी होऊ दिला नाही. मग जेव्हा दुष्यंत आणि कृष्णा हे दोघे एकरूप होतील, त्यांच्या नात्यात पुढे जातील, नवरा बायको म्हणून ते एकरूप झालेले असतील, एकमेकांवर प्रेम करत असतील, तेव्हा तर बाळजाबाईची कोणतीच डाळ शिजणार नाही. तिने कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा तिचा कोणताच प्लॅन यशस्वी होणार नाही एवढं मात्र नक्की. म्हणजे एकूणच हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेत आता आपल्याला एक नवीन कॅरेक्टर, एक नवीन पात्र पाहायला मिळणार आहे आणि हे छोटंसं क्यूट कॅरेक्टर पाहायला खूपच मजा येईल आणि ही मालिका आणखीनच इंटरेस्टिंग होईल एवढं मात्र नक्की. तर मैत्रिणींनो, हा तर झाला आपला एक अंदाज की आता दुष्यंत हा खरोखर अमेरिकेला जाणार आहे आणि तो अमेरिकेला जाण्याआधी कृष्ण आणि दुष्यंतमधील सगळं अंतर नाहीसं होईल. हे दोघे मनाने एकरूप होतील, शरीराने एकरूप होतील, एकमेकाला नवरा बायको मानतील आणि कृष्णा ही दुष्यंतच्या बाळाला जन्म देईल. पण जर हा ट्विस्ट नाही आला तर मग नेमकं या मालिकेत काय घडणार? तर कदाचित पुढील काही एपिसोडमध्ये आपण असं पाहू शकतो की दुष्यंत हा अमेरिकेला तर जाईल, परंतु हा अमेरिकेला जाण्याचा एपिसोड अवघ्या 2-3 दिवसामध्ये संपेल की दुष्यंत अमेरिकेला गेलाय आणि 3-6 महिन्यांमध्ये तो परत आलाय आणि तोपर्यंत पूजा ही तिच्या आईच्या म्हणजेच सावित्रीच्या घरी राहायला गेली आणि दुष्यंत परत आल्यानंतर बाळजाबाई तिला पुन्हा एकदा आपल्या वाड्यामध्ये घेऊन येणार आणि तेव्हासुद्धा पूजाची हीच नाटकं सुरू असतील की मला काही आठवत नाहीये, फ्रेंड फ्रेंड. आणि त्यानंतर बाळजाबाई आणि पूजाचा जो मेन प्लॅन होता त्या प्लॅनला सुरुवात होईल, ज्यामध्ये कृष्ण आणि दुष्यंत या दोघांमधील अंतर तर आता मिटलंय आणि कृष्णा ही दुष्यंतच्या बाळाची आई होणार असेल. परंतु दुष्यंत आणि पूजाचा जो भूतकाळ आहे, जो कृष्णा आणि दुष्यंतच्या आयुष्यामध्ये एक मोठं वादळ आणू शकतो, तो अजून कृष्णाला माहीत नाहीये. आणि ज्या दिवशी कृष्णाला समजेल की कृष्णा आणि दुष्यंतचं लग्न होण्याआधी, दुष्यंत हा कृष्णाचा नवरा होण्याआधी दुष्यंतचं पूजावर प्रेम होतं आणि पूजाने त्याच्यासाठीच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. खरं सांगायचं तर हे सगळं पूजाचं नाटक होतं हे आपल्याला माहिती आहे, पण कृष्ण आणि दुष्यंतला ते माहिती नाहीये की हा सगळा बाळजाबाई आणि पूजाचा प्लॅन होता. त्यामुळे जेव्हा कृष्णाला समजेल की दुष्यंत तोच मुलगा आहे ज्याच्यासाठी पूजाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा कृष्णाला जबर धक्का बसेल. कारण कृष्णाचा दुष्यंतवर खूप विश्वास आहे आणि दुष्यंतने एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवली, त्यामुळे तो खूप दुःखी होईल, कृष्णाला खूप त्रास होईल आणि कृष्णा एक मोठा निर्णय घेईल. आत्ताच कुठे कृष्ण आणि दुष्यंतचं नातं
हे पुढे गेलेलं असेल. कृष्ण आणि दुष्यंतच्या आयुष्यात सगळ्यात मोठा आनंद त्यांचं बाळ आलेलं असेल. पण कृष्णा ही दुष्यंतने केलेल्या विश्वासघातामुळे आपल्या बाळाला घेऊन दुष्यंतपासून दूर निघून जाईल. ती रांगणे पाटलांचा वाडा सोडून जाणार. त्यामुळे दुष्यंतवर दुःखाचा डोंगर कोसळेल. या संधीचा फायदा पूजा नक्कीच घेण्याचा प्रयत्न करेल. ती दुष्यंतच्या जवळ येण्याचा प्रयत्न करेल आणि बाळजाबाईला तर हेच हवं असेल की कृष्णा आणि कृष्णाचं बाळ हे दोन्ही तिला नकोय. जरी ते दुष्यंतचं बाळ असलं तरी कृष्णा त्याची आई असल्यामुळे बाळजाबाईला या बाळाविषयी काहीच प्रेम नसेल, काहीच माया नसेल. त्यामुळे कृष्णा आणि तिचं बाळ हे दोघेही घर सोडून जरी गेले तरी तिला काहीच फरक पडणार नाही. या दोघांमध्ये कितीही अंतर आलं तरी तिला काहीच फरक पडणार नाही आणि ती पूजाबरोबर दुष्यंतचं लग्न लावून द्यायला सुद्धा तयार होईल. परंतु दुष्यंत हा आता पूजाबद्दल सगळं काही विसरून गेलाय. एकेकाळी त्याचं पूजावर प्रेम होतं, पण आता दुष्यंतचं कृष्णावर प्रेम आहे. त्यामुळे बाळजाबाई आणि पूजाने कितीही प्रयत्न केले तरी दुष्यंत हा पूजाला कधीच जवळ करणार नाही. मग त्यानंतर या मालिकेत काय होईल? एकीकडे कृष्णा हे आपल्या बाळाला सांभाळत असेल तर दुष्यंत हा कृष्णाला आणि त्याच्या बाळाला खूप मिस करत असेल. मग आता दुष्यंतला एकच गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे कृष्णाच्या मनामध्ये जो राग आहे तो राग कमी करायचा आहे. पण दुष्यंतने कृष्णाला काय सांगायला हवं? कारण दुष्यंतकडे पूजाविरुद्ध सांगायला कृष्णाकडे काहीच नाहीये. पूजाविरुद्ध ज्या गोष्टी होत्या की पूजाने दुष्यंतचा विश्वासघात केलाय, स्वतःच्या बॉसबरोबर रहेजाबरोबर एक रात्र घालवली आहे, हा तर कृष्णाचा आणि दुष्यंतचा गैरसमज होता असं पूजाने सिद्ध केलंय. स्वतः रहेजाने दुष्यंतला सांगितलंय की त्यानेच पूजाच्या औषधामध्ये तिच्या ड्रिंकमध्ये औषध मिसळलं होतं आणि तिचा फायदा उचलला होता. त्यामुळे दुष्यंतला यामध्ये पूजाची काही चूक वाटत नाही. त्यानंतर पूजाने त्याचा विश्वासघात केलाय, स्वतःचं खरं नाव लपवलं, हे सुद्धा दुष्यंतला एवढी मोठी चूक वाटत नाही. आणि दुष्यंतने तिला सोडल्यामुळेच पूजाने आत्महत्येचा प्रयत्न केला, तिचा मेमरी लॉस झाला. यासाठी दुष्यंत स्वतःला दोषी ठरवतो. म्हणजे दुष्यंतकडे कृष्णाला समजवण्यासाठी, कृष्णाला सांगण्यासाठी काहीच नाहीये. त्यामुळे या दोघांमधील गैरसमज मिटणार तरी कसा? आणि याचं उत्तर असं आहे की ज्या दिवशी कृष्णा आणि दुष्यंतला हा सगळा बाळजाबाई आणि पूजाचा प्लॅन होता हे समजणार, त्या दिवशी खरा ट्विस्ट येईल. कारण पूजाने सगळा प्लॅन बनवलाय, त्यात बाळजाबाईची साथ असल्यामुळे पूजा ही नामानिराळी झाली आहे. ती खूप चांगली आहे आणि दुष्यंतच्या मनात जे काही गैरसमज होते ते सगळे तिने दूर केले. मी खूप चांगली आहे असं तिने दुष्यंतच्या मनात बिंबवलंय. कृष्णाला तर पूजाचं सत्यच अजून माहीत नाहीये. त्यामुळे ज्या दिवशी दुष्यंत आणि कृष्णाला पूजाचं आणि बाळजाबाईचं खरं सत्य कळेल, या दोघींनी आजपर्यंत काय काय कटकारस्थाने केली आहे आणि आजपर्यंत या दोघी फक्त खोटं खोटं आणि खोटंच बोलत आल्यात, त्याच दिवशी दुष्यंत आणि कृष्णामधील सगळे गैरसमज दूर होणार. आणि हे गैरसमज दूर करण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा असेल आढळरावांचा. मैत्रिणींनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की आढळरावांचं कॅरेक्टर आजकाल प्रेक्षकांना खूप आवडतंय. कृष्णा आणि दुष्यंतनंतर जर कुणी प्रेक्षकांच्या मनात घर केलं असेल, प्रेक्षकांचं मन जिंकलं असेल तर ते म्हणजे आढळराव. आढळराव खरंच खूप भारी आहे. त्यांचं दुष्यंतवर खूप प्रेम आहे, कृष्णावर खूप प्रेम आहे आणि या दोघांचा संसार सुखाचा व्हावा, दोघांनी नेहमी एकमेकांच्या बरोबर राहावं, हे जेवढं कृष्णा आणि दुष्यंतला वाटत नाही तेवढं आढळरावांना वाटतं. आणि त्यासाठी ते खूप प्रयत्न करतात. आणि जेव्हा दुष्यंत आणि कृष्णा या दोघांमध्ये एवढा मोठा दुरावा येईल, कृष्णा ही स्वतःच्या बाळाला घेऊन घर सोडून जाऊ लागेल, तेव्हा तर आढळराव तिला अडवण्याचा खूप प्रयत्न करतील. हा आबा तुला अडवतोय, घर सोडून जाऊ नको. पण कृष्णा त्यांचंही काही ऐकत नाही, कारण कृष्णा खूप दुखावलेली असेल. दुष्यंतने मला फसवलंय, माझा विश्वासघात केलाय असं ती म्हणणार आणि घर सोडून जाणार. पण हे सगळं आढळरावांना काही सहन होणार नाही आणि त्यांना समजणार हे सगळं बाळजाबाईचं कट कारस्थान आहे. आणि मग लवकरच बाळजाबाई आणि पूजा या दोघींची युती आहे हे सुद्धा आढळरावांना समजणार. आणि मग ते सगळं प्रकरण शोधून काढतील की ही पूजा नेमकी कोण आहे आणि तिचा भूतकाळ काय आहे, दुष्यंतबरोबर तिचं नातं काय होतं, बाळजाबाई आणि पूजाची युती कशी झाली, या दोघींनी कसा कसा प्लॅन बनवला, हे सगळं आढळराव शोधून काढतील. आणि मग ते कृष्णाला याबद्दल सांगतील. तेव्हा कुठे कृष्णाचे सगळे गैरसमज दूर होतील. आधी तर तिला मोठा धक्का बसेल, कारण
बाळजाबाईचं सत्य तिला माहिती आहे, परंतु आपली बहीण पूजा खूप चांगली आहे असा तिचा समज आहे, गैरसमज आहे. पण तिचा हा गैरसमज आढळराव नक्कीच दूर करतील. पूजाविरुद्ध सगळे पुरावे ते कृष्णासमोर मांडतील. तेव्हा कुठे कृष्णाला अक्कल येईल, कृष्णाची डोक्याची ट्यूब पेटेल. या पण दुष्यंतला दूर केलंय ज्या पूजासाठी. ती पूजा खरंच किती निर्लज्ज मुलगी आहे. ती कोणत्याही थराला जाऊ शकते हे कृष्णाला समजणार आणि मग कृष्णा ही दुष्यंतच्या घरी परत येणार, आपल्या बाळाला घेऊन परत येणार. पण कृष्णा दुष्यंतला पूजा आणि बाळजाबाईचं सत्य सांगणार नाही, कारण आधीच दुष्यंत खूप दुःखी झाला असेल. कृष्णा ही आपल्याला सोडून गेली आहे आणि त्यात जर त्याला पूजा आणि बाळजाबाईचं सत्य समजलं तर आपल्या जवळची माणसं किती कपट कारस्थानी आहे याचा त्याला त्रास होईल. दुष्यंतसमोर हळूहळू हे सत्य आणायचं असं कृष्णा ठरवणार. सगळ्यात आधी तर ती पूजाचा गेम करणार. पूजा आणि कृष्णा या दोघींमध्ये समोरासमोर युद्ध होईल. आत्तापर्यंत जी पूजा कृष्णासमोर नाटकं करायची, त्या पूजाला कृष्णा वॉर्निंग देणार की 7 दिवसाच्या आत, एका आठवड्यात मी तुला या घराबाहेर हाकलणार, तुझं सत्य दुष्यंत सरकारांसमोर आणणार. त्यामुळे पूजाची चांगलीच टर उडणार आणि कृष्णा हळूहळू पूजाचं संपूर्ण सत्य दुष्यंतसमोर आणेल. कृष्णा पूजा आणि दुष्यंतचा संपूर्ण भूतकाळ खोदून काढेल. त्यासाठी ती चार्लीची मदत घेईल आणि पूजाने कसं रहेजाच्या मदतीने दुष्यंतला फसवलंय आणि त्याच्या मनात गैरसमज निर्माण केलाय, मी खूप चांगली आहे हा समज निर्माण केलाय, हे सगळ्यात आधी कृष्णा दुष्यंत समोर आणणार. मग बाळजाबाई आणि पूजाने हा जो आत्महत्येचा प्लॅन बनवला होता ते सत्यसुद्धा कृष्णा दुष्यंत समोर आणणार. त्या खोट्या डॉक्टरला उभं करणार, ज्याने दुष्यंतला सांगितलं होतं की पूजाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. मग दुष्यंतला पूजाचं सत्य कळेल आणि दुष्यंत पूजाला धक्के मारून घराबाहेर हाकलणार, एवढं मात्र नक्की. म्हणजेच पूजाचा खेळ आता संपत आलाय. पूजा लवकरच ही घराबाहेर जाणार, एवढं मात्र नक्की. पूजा एकदा घराबाहेर गेली की दुष्यंत आणि कृष्णाचा सुखी संसार सुरू होईल. पण बाळजाबाई ही काही कृष्णा आणि दुष्यंतला शांत बसू देणार नाही आणि तिचा खेळ लवकर संपणार सुद्धा नाही. कारण बाळजाबाई आहे तरच या मालिकेत काही ना काहीतरी ट्विस्ट येत राहतील, कपट कारस्थानं होत राहतील, एवढं मात्र नक्की. आणि मालिका सुरू होण्यासाठी बाळजाबाईसारखी एखादी व्हिलन ही मालिकेत राहीलच. पण दुष्यंत आणि कृष्णाचं नातं एवढं घट्ट झालेलं असेल की बाळजाबाईने कितीही कपट कारस्थानं केली, या दोघांना एकमेकांपासून वेगळं करण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी या दोघांची वीण कधीच तुटणार नाही. हे दोघे नेहमी एकरूप राहतील. त्यांचं नातं आता घट्ट झालंय, ते कुणीच तोडू शकणार नाही, एवढं मात्र नक्की. कारण दुष्यंत आणि कृष्णाच्या नात्याला सगळ्यात मोठं संकट, सगळ्यात मोठा धोका होता तो दुष्यंतच्या भूतकाळापासून. जेव्हा कृष्णाला समजणार की पूजा आणि दुष्यंत या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं आणि पूजाने दुष्यंतसाठीच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय, जर तो धक्का कृष्णा आणि दुष्यंतच्या नात्याने पचवला तर मात्र त्यांचं नातं हे आयुष्यभरासाठी घट्ट राहणार. त्यांना कुणीही एकमेकांपासून वेगळं करू शकणार नाही, एवढं मात्र नक्की. म्हणजे एकूणच आता हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेत एकानंतर एक खूप भारी ट्विस्ट येणार आहे. दुष्यंत हा अमेरिकेला जायला निघालाय, पण तो अमेरिकेला जाईल की नाही ही शंका आहे. तो कदाचित अमेरिकेला जाईल, पण मालिकेत तो काळ खूप छोटा असेल. 8-10 दिवसांमध्ये ती गोष्ट संपू शकते आणि त्याच काळात दुष्यंत आणि कृष्णा एकमेकांच्या खूप जवळ आलेले असतील. त्यांच्यातील सगळी अंतरं संपलेली असतील आणि दोघेही तनाने मनाने एकरूप होतील आणि कृष्णा ही दुष्यंतच्या बाळाची आई बनणार. या मालिकेमध्ये खूप मोठा ट्विस्ट असेल, एवढं मात्र नक्की. कारण एकदा का दुष्यंत आणि कृष्णा एकरूप झाले, मग बाळजाबाई त्यांना कधीच वेगळं करू शकणार नाही. त्यांच्या नात्यामध्ये कोणतंच अंतर निर्माण करू शकत नाही. फक्त पूजा आणि दुष्यंतचा जो भूतकाळ आहे तो नक्कीच कृष्णा आणि दुष्यंतसाठी थोडा वेदनादायी असू शकतो. या दोघांच्या नात्यासाठी तो थोडा धोकादायक असू शकतो. कृष्णा आणि दुष्यंतने हा धक्का जर पचवला, त्यांच्या नात्याने दुष्यंत आणि पूजाचं जे नातं होतं ते ॲक्सेप्ट केलं, त्यांचा भूतकाळ ॲक्सेप्ट केला, तर मात्र कृष्णा आणि दुष्यंतची जोडी ही कधीही न तुटणारी असेल. त्यांच्यामध्ये कधीच कोणी गैरसमज निर्माण करू शकणार नाही, कधीच कोणतं अंतर निर्माण करू शकणार नाही, एवढं मात्र नक्की. मैत्रिणींनो, ही तर झाली हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेबद्दल चर्चा, की या मालिकेत आता काय घडलं किंवा पुढे काय घडणार आहे, काय ट्विस्ट येणार आहे. पण आता या मालिकेबद्दल आपण थोडी चर्चा करूया. ही जी मालिका आहे हळद रुसली
कुंकू हसलं या मालिकेचा जो TRP आहे तो इतर मालिकेच्या तुलनेत थोडा कमी आहे. म्हणजेच लपंडाव सारखी मालिका या मालिकेनंतर सुरू झाली आहे तरीसुद्धा चांगला TRP घेतीये, प्रेक्षकांना जास्त आवडतीये. आणि हळद रुसली मालिकेमध्ये अनेक चुकीच्या गोष्टी दाखवल्या जात आहे किंवा घडताय. या मालिकेची गोष्ट ही तितकीशी भारी नाहीये किंवा कॅरेक्टर्स हे तितकेसे लोकांना आवडत नाहीये. दुष्यंत आणि कृष्णाचं जेव्हापासून लग्न झालंय तेव्हापासून बाळजाबाई ही प्रत्येक 10-5 एपिसोड नंतर एखादं कट कारस्थान करते आणि कृष्ण आणि दुष्यंत या कट कारस्थानातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतात. फक्त एवढीच गोष्ट या मालिकेत दाखवली जातीये आणि तेच हळूहळू प्रेक्षकांना बोर करायला लागलंय. खरं सांगायचं तर गोष्ट ही थोडी वेगळीच आहे. काही दिवसांपूर्वीच आपण पाहिलं होतं की कृष्णाने दुष्यंतला सांगितलं की दुष्यंत सरकार, तुम्ही बाहेर नोकरी करताय, दुसरीकडे नोकरी शोधताय, त्यापेक्षा आपल्या घरचा व्यवसाय आहे त्या व्यवसायाकडे लक्ष द्या. आणि दुष्यंतने हे ऐकलं सुद्धा होतं. त्याने आपल्या साखर कारखान्याच्या डेअरीच्या फाईल मागून घेतल्या होत्या. त्यावर त्याने सगळं काही अभ्यास करायला सुरुवात केली. त्याला गडबड झालीये हे सुद्धा समजलं. जयकांत घाबरला होता हे सुद्धा आपल्याला दाखवण्यात आलं होतं. पण त्यानंतर हे सगळं विसरून गेलो. दुष्यंत याने आपल्या कंपनीकडे, कारखान्याकडे, डेअरीकडे लक्ष न द्यायचं ठरवलं आणि तो वेगळ्याच एका US प्रोजेक्टमध्ये रमला आणि आता तो अमेरिकेला जायला निघालाय. म्हणजे अचानकच मालिकेची गोष्ट बदलते. त्याला काही ताकास्तूर लागतच नाही. खरं तर या मालिकेची गोष्ट अशी असायला हवी की दुष्यंत हा गावातच रमलाय. हळूहळू कृष्णाने त्याला शेती, गाव, गावची माती, गावातील माणसं यांच्याबरोबर जोडलंय आणि त्याच्या हुशारीचा फायदा घेऊन गावाचा विकास केलाय. गावाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय. मग बाळजाबाई आजपर्यंत जे गावासाठी करू शकली नाही ते कृष्ण आणि दुष्यंतने केलं. गावचा विकास झाला. साप चावला असेल किंवा दुसरं काही घडलं असेल तरी जिल्ह्याला, तालुक्याला जावं लागतं. त्या सगळ्या सोयीसुविधा दुष्यंत आणि कृष्णाने गावात आणल्या, गावचा विकास केला आणि कृष्णा ही पुढे जाऊन गावची सरपंच बनली किंवा दुष्यंत गावचा सरपंच बनला. गावाचा खूप विकास झाला. हे आता या मालिकेत दाखवायला हवं. पण दुष्यंत अमेरिकेला जातोय आणि पूजा त्यांच्या घरात राहायला आली आहे. या कपट कारस्थानामध्येच या मालिकेत वेळ वाया घालवला जातोय. त्यामुळे प्रेक्षकांना ही मालिका तितकीशी आवडत नाहीये. जो ऑडियन्स आहे, ज्यांना ही मालिका आधीपासूनच आवडते ते तर ही मालिका पाहताय, पण नवीन ऑडियन्स जोडला जात नाहीये. त्यामुळे मालिकेची TRP ही कमी आहे. त्यामुळे कदाचित येत्या काही काळामध्ये हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका बंद सुद्धा होऊ शकते. कारण मालिकेत ज्या प्रकारे गोष्टी लवकर लवकर पुढे जात आहे त्यावरून तर असंच वाटतंय की या मालिकेचे दिवस आता भरत आले आहे. जास्त दिवस ही मालिका टिकणार नाहीये. तर मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा असंच वाटतं ना की मालिका ही वेगळ्या वळणावर न्यायला हवी. मालिकेमध्ये जी सध्या जी गोष्ट दाखवली जाते ती थोडी वेगळी आहे. ती चांगल्या प्रकारे दाखवली जात नाहीये. मग कृष्ण आणि दुष्यंतच्या नात्यावर जास्त फोकस असायला हवा. त्यांच्या प्रेम कहाणीवर, त्यांचं आयुष्य पुढे कसं जातंय, त्यांचा संसार पुढे कसा होतोय या गोष्टीवर जास्त फोकस असायला हवा. ना की बाळजाबाई काय कटकारस्थान करते आणि पूजा काय कटकारस्थान करते. मग आता या मालिकेत पुढे काय घडणार आहे हे पाहणं खरंच खूप इंटरेस्टिंग असणार आहे. कारण मालिकेत दुष्यंत हा अमेरिकेला जातोय, पण खरंच तो अमेरिकेला जाणार का, की त्याचं अमेरिकेला जाणं कॅन्सल होईल. जर तो अमेरिकेला गेला तर कृष्णाचं पुढे काय होईल हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल. तर मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटतं हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेबद्दल नक्कीच कमेंट करून सांगा. आणि असेच नवीन नवीन अपडेट, नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट, नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.